अर्ध कप तोरी डाळी घालून घेता आणि ह्याच कपानं 1 कप तांदूळ घेतला ಓವರ್ನೈಟ್ ತಿಂಬತ್ಗಲ್ಕ ಈಗ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪಸರಿಸಬೇಕು. ಮತ್ತೊಂದು ಎಲೆಯನ್ನು ಹೀಗೆ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಆಪೋಸಿಟ್ ಅದರ ಮೇಲೆ ಕೂಡ ಹೀಗೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕು. ನಂತರ ಕಾಣಿಸ್ತೇನೆ ಆಗಿದೆ. ಈಗ ರೋಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಮತ್ತೆ ಹೀಗೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ನಂತರ ಇದನ್ನು ಹೀಗೆ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ. ನಂತರ ಇದನ್ನು ಈ ಕಡೆಯಿಂದ ಹೀಗೆ ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಹೀಗೆ ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕು. ನಿಮ್ಗೆ ಕಾಣಿಸ್ತೇನೆ ಆಗಿದೆ. ಈಗ ಒಂದು ದಾರವನ್ನು ಕೊಟ್ಕೊಳ್ಳಿ ಎರಡು ಸೈಡಿಗೆ, ಅಂದರೆ ಮಸಾಲೆ ಹೊರಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹೊರಗೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟಾಗಿದೆ, ಎಲ್ಲೂ ಎರಡು ಕಡೆ ಕಟ್ಟಾಗಿದೆ. ಈಗ ನಾನು ಸ್ಟೀಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹಾಕ್ತೇನೆ, ಆಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತೇನೆ. ಇಡ್ಲಿ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸ್ಟೀಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹಾಕ್ತೇನೆ. आता फोडणं घालून घेऊया शॅलो फ्राय करका. बेगीन डिफरंट स्टायलान भितरी की मला डीप फ्राय बी करून घेताची. करून घेताला करूया, मस्त टाईम लागता. आणखी रव लावून घ्यायचं. सासम घालून घेता टाकी मळारी. आणि तू बडेशीप घालून घेता, तीळ घालताची. त्यानंतर एक जबरते स्टाईल पत्राड्या फुडे रेडी झाल्याची. तुम्ही करायची बड्याशिप घालते कोणाची टेस्ट अशी काढत जाता. तुम्ही घाल नक्कीच पडायची ट्राय करून बड्याशिप घालून. आणि कन्नडा सायडानं जरा पत्राडे फोडायक गोड घालताची, आणि त्या सायडानं मंगळूर सायडानं घालण्याची गोड त्यांनी चप्पी करताची. ह्याची बाकी मेथड आणि पुरा समाची एकाची. सो काणू मेरे रेसिपी पडायबद्दल धन्यवाद. तुम्ही नक्की ट्राय करायची. बेगीन डिफरंट स्टायला भितर. ओके बाय, टेक केअर, टाटा.